नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा स्पर्धा मित्र या आपल्या मायबोली मराठी युट्यूब चॅनलवर। तर बघा, एमपीएससी कंबाईन ग्रुप सी बाबत परीक्षेबाबत एक महत्त्वाची घोषणा आली आहे एमपीएससी आयोगाकडून। सर्वात मोठी अपडेट आहे, ती अपडेट काय असणार आहे याबद्दलची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तत्पूर्वी जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो, ठीक आहे। चला तर मग सुरुवात करूया। बघा मित्रांनो, काय म्हणलेलं आहे, काल प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे एमपीएससी लोकसेवा आयोगाकडून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून हे काल प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे। विषय काय आहे बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमासंदर्भात समाज माध्यमामध्ये प्रसारित होणाऱ्या बातम्यांबाबत ही जी प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे। त्यांनी काय म्हणलेलं आहे याच्यामध्ये, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विनंतीनुसार विविध स्पर्धा परीक्षेच्या विद्यमाने अभ्यासक्रमांचे पुनरावलोकन म्हणजे त्या अभ्यासक्रमामध्ये थोडा बदल करण्यासाठी शासनाचे नियोजन विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे मित्रा या संस्थेकडून तज्ञ समिती आता गठीत केलेली आहे। आणि मागील काही दिवसापासून समाज माध्यमावर काय झाले, समितीकडून सुरू असलेल्या पुनरावलोकनानुसार महाराष्ट्र गट क सेवा परीक्षा म्हणजे एमपीएससी कंबाईन ग्रुप सी परीक्षेसाठी अभ्यासक्रम जो येणार आहे, तो सिलेबस जो असणार आहे तो सुधारित करण्यात येणार असून त्या नवीन अभ्यासक्रमांचा म्हणजे नवीन जो एमपीएससी कंबाईन ग्रुप सी चा जो नवीन सिलेबस किंवा अभ्यासक्रम येणार आहे त्यानुसारच आता येणारी जी एमपीएससी कंबाईन ग्रुप सी ची परीक्षा जी आहे त्याची पूर्व परीक्षा ही होणार आहे आणि त्या अभ्यासक्रमानुसारच ही जाहिरात प्रसिद्ध होईल असं या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी सांगितलेलं आहे। दुसरं काय सांगितलेलं आहे, याबाबत सर्व संबंधित परीक्षार्थी उमेदवारांना सूचित करण्यात येत आहे की आयोगामार्फत अभ्यासक्रमाचे पुनरावलोकन करण्याची प्रक्रिया ही निरंतर स्वरूपाची असते। एखाद्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम बदलण्यापूर्वी नियुक्ती केलेल्या समितीमार्फत प्राप्त असलेल्या अहवालाच आयोगाची रीतसर ज्यावेळी आयोग या समितीकडून अहवाल जो जातो त्या अहवालाला ज्यावेळी आपले जो आयोग आहे एमपीएससी आयोग मान्यता देते त्यानुसारच मग परीक्षेची योजना ही तयार केली जाते। तसेच या संदर्भात प्रसिद्धी पत्रक देण्यात येऊन उमेदवारांना परीक्षेची तयारी करण्याकरिता पुरेसा कालावधीही दिला। बघा, अभ्यासक्रम लगेच बदलला आणि लगेच परीक्षा होणार आहे असं नाही, त्यासाठी आयोग काय करणार आहे, तुम्हाला थोडा वेळ देईल, कालावधी देईल, हे या दुसऱ्या पॉइंट मध्ये म्हणलेलं आहे। त्यानंतर तिसऱ्या पॉइंट मध्ये काय म्हणलेलं आहे, सद्यस्थितीत सन 2026 ची जी महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा या विद्यमान अभ्यासक्रमानुसारच घेण्यात आहे। विद्यमान अभ्यासक्रमानुसारच या परीक्षा घेण्यात येणार आहे। सदर परीक्षेची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, तरी उमेदवारांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये असं आयोगानं आपल्याला सांगितलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघू शकता ही प्रसिद्धी पत्रकचा तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो, नाहीतर आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे त्या ठिकाणी ही प्रसिद्धी पत्रक मी सेंड करतो, त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करून बघू शकता, ठीक आहे। हीच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय होती माहिती होती आजची। तर एमपीएससी कडून ही महत्वाची ग्रुप सी ची परीक्षेबाबतची महत्वाची घोषणा होती। माहिती जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया पुढच्या वेळी अशाच एका नवीन अपडेटेड व्हिडिओ मध्ये। धन्यवाद मित्रांनो।